नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत दम मच्छी। तर तुम्ही पाहू शकता, दिसते की नाही हॉटेलसारखी एकदम दम मच्छी आपली। तो खूप छान, एकदम कमी वेळात झटपट, तुम्हाला वेळ नसेल त्यावेळेस तुम्ही असे करू शकता। जर तुम्हाला मच्छी फ्राय करायला वेळ नसेल तर आता दिवाळीचा फराळ खाऊन खाऊन कंटाळा आला असेल गोड तर असं झणझणीत असं आपण दम मच्छी करूया। तर त्यासाठी इथं काही ताटात साहित्य घेतलंय, लसूण खोबरं घेतलंय, लसूण अद्रकची पेस्ट घेतली, मीठ घेतलंय, हळद, काळं तिखट, तरी पावडर, नंतर आपले धने जिऱ्याची पूड घेतली, कांदा लसूण मसाला घेतलाय, गरम मसाला घेतलाय, फिश करी मसाला घेतलाय, आपलं घरचं काळं तिखट घेतलंय। तर तुम्ही पाहू शकता आपल्याकडे जेवढे आहेत मसाले घरात तेवढेच मसाले घ्यायचे। ह्यातला एखादा नसला तरी चालेल। आता गरम मसाला घेतल्यास घरकुल मसाला घ्यायची काय आवश्यकता नव्हती, पण माझ्याकडे होता एक्स्ट्रा म्हणून मी घेतलाय। तुम्ही नुसता गरम मसाला, कांदा लसूण मसाला आणि फिश करी मसाला घेतला तरी चालेल। आता हे सर्व मसाले आपण एकत्र करूया आणि याच्यात ना थोडंसं पाणी टाकून, वाटलंच तर तुम्ही लिंबाचा रस पण थोडासा टाकू शकता, पण मी आज नको म्हटलं। प्रत्येक वेळेस आपण मुरवत ठेवत असतो, पण आज खूप कमी वेळात झटपट करायची होती आपल्याला। एक 20-25 मिनिटात आपली मच्छी झाली व्हायला पाहिजे होती, कारण संध्याकाळची वेळ होती, उशिरा आणली होती आणि वेळ पण नव्हता त्याला फ्राय करायला किंवा उकडून घ्यायला, म्हणून म्हटलं अशा प्रकारे आता आपण दम मच्छी करूया। तर आता सर्व मसाले मिक्स केले तर आणि त्याच्यात थोडंसंच पाणी टाकायचं, म्हणजे आपल्याला त्याचं ना आपल्या पीसला त्या मसाला लागला पाहिजे इतकं पाणी टाकायचं। एक अंदाजे नाही, पाव वाटी मला पाणी लागलं। मला एवढं लक्ष दिलं नाही किती लागलं ते, एक पाव वाटी अंदाजे फक्त पाणी लागलं। आणि आता ना आपल्या ह्या पीसला अशा प्रकारे मसाला लावून घ्यायचा, थोडं घट्ट आणखीन थोडंसं एक पाण्याचा टिपका टाकते त्याच्यात आणि अशाच प्रकारे सर्व पीसला आपल्या मसाला लावून घेते। तर मी सर्व पीसला मसाला लावून घेतलाय, तुम्ही पाहू शकता। तिकडे तेल गरम करायला ठेवले, तर अशा पातेल्यातच तुम्ही ठेवा। माझ्याकडे तेवढं मोठं पातेलं नव्हतं। आता हे मच्छी ना एक अंदाजे 1.5 किलो मच्छी आहे, कारण 2 किलो मच्छी आणली होती, त्यातले मुंडक्याचे पीस बाजूला काढून ठेवले होते रस्सा करण्यासाठी। तर अशी दम मच्छी केल्यास रस्सा करायची सुद्धा आवश्यकता नाही, कारण याला तेलात मिठाने ना थोडंसं पाणी पण सुटतं आणि ते ग्रेव्ही टाईप चपातीवर खायला ते पण छान लागतं। पण मी केलता मुंडके होते म्हणून, मुंडके काय ह्याच्यात घेतले नाहीत मच्छीचे। तर गरम तेलात हे पीस टाकले आणि याला ना चमच्याने अजिबात हलवायचं नाही, कसल्याच चमच्याने हलवले की याचे तुकडे पडतात, म्हणून ह्याला ना असं तुम्ही पकडीच्या साह्याने असे टॅप करून मसाला सर्व बाजूने लावून घ्यायचा, नाही तर असं काहीतरी कपडा घ्यायचा कॉटनचा आणि त्या कपड्याने असं भांडं धरून असं हलवायचं आणि गॅस बारीकच करायचा, अजिबात मोठा करायचा नाही। आणि त्याच्यावर एक ताट ठेवायचं आणि ताटात पाणी टाकायचं, पण ते ताटावर पाणी टाकायचं, पण ते पाणी काय आपल्याला पीसमध्ये टाकायचं नाही, फक्त ताटावर ठेवायचं। असं वरी पाणी ठेवलं ताटात की खाली घाम असं काय म्हणतात ते उष्णतेने त्याला त्याची आपली मच्छी शिजायला मदत होते म्हणून। तर मी आता ते काढून घेतलं आणि 25 मिनटं झालेत बरोबर आपली मच्छी शिजली। एक 10 मिनटं झालेत सध्याच्याला मी तुम्हाला दाखवण्यासाठी। आणखीन एकदा 10 मिनटं झाली की एकदा हलवून घ्यायचं आणि नंतर आणखीन 10-15 मिनटं आणखीन ठेवायचं। तर आता मच्छी एवढी शिजलेली नाही आहे, कारण मच्छी भरपूर आहे आपली। आता मच्छी किती आहे त्याच्यावर आपल्याला वेळ कमी जास्त लागू शकतो। 10 मिनटांनी एकदा त्याला मिक्स करून घ्यायचं असं हलवून, आणि आता बरोबर 25 मिनटं झालेत सुरुवातीपासून। तर आता आपली मच्छी शिजली, मी गॅस बंद केलं, चमच्याच्या साहाय्याने एक पीस करून पाहिला शिजली का ते, तर शिजली आपली मच्छी। तर मी गॅस बारीक होता, भांडं पण माझं जाडबुडाचं होतं, त्याच्यामुळे मला वेळ 25 मिनिट लागला। तुम्हाला वेळ कमी जास्त लागू शकतो मच्छी कमी जास्त असण्यावर। तर मग कशी वाटली तुम्हाला ही माझी दम मच्छी? एकदम सोप्या पद्धतीने ती नक्की सांगा। आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा, आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब